तुझं आता जेव्हा पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा तुझं वारसी जेव्हा कारवाई करू ताब्याचं बघू, ताब्याचा पाठपुरावा तिकडे करू. आता भिंत पाठ हेच त्यांना मी झालं सांगतोय समजून तर तिचं आता घ्यायचं. सीमा भागातील आज जी बैठक होती त्या बैठकीच्या संदर्भातून आदरणीय पवार साहेब त्या समितीमध्ये या असलेल्या बैठकीला उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर विधिमंडळातले आमदार खासदार साहेब आल्यानंतर उपस्थित होते आणि म्हणून एक बैठक संपल्यानंतर कुठे सर्वांना भेटावं, चर्चा करावी आणि अशा प्रकारच्या गप्पा गोष्टी कराव्या म्हणून साहेबांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची कॅबिन घेतली. हा काही चर्चेचा किंवा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. साहेबांना तिथूनच जवळून असताना उतरून जायचं असल्यामुळे त्यांच्या दालनामध्ये बसून आपल्या सर्व आमदार खासदारांची चर्चा केली आणि अधिवेशन चालू असताना आपला नेता आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्याचा तो एक भाग होता. नाही, अशा प्रकारच्या कुठल्या प्रकारची मार्गदर्शन किंवा काही नाही. अधिवेशनाच्या बाबतीमधली परिस्थिती माहिती घेतली. अतिवृष्टी पडलेली आहे, काही ठिकाणी पाऊस नाही. सगळ्या लोकप्रतिनिधी चर्चा करताना आपल्या भागामध्ये पावसाची परिस्थिती काय वगैरे अशा इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पा झालेल्या आहेत, त्याच्यावर चर्चा झालेली आहे. राजकीय चर्चा अशी कुठल्या प्रकारची झालेली नाही. पण सर अशी देखील एक चर्चा आहे ही सगळी बैठक होणं अर्थात हे काय योगायोग समजावं की हा सगळा काही सुनियोजित हा सगळा भाग आहे? काय होत आहे, गेल्या काही दिवसापासून मी रोज बघतोय की असं होणार आहे तसं होणार आहे. मी त्या दिवशी सांगितलेलं आहे, पक्षाच्या अध्यक्ष म्हणून मी स्पष्ट शब्दात सांगितलं, अशा कुठल्याही प्रकारच्या ज्या चर्चा सुरू आहेत अशी कुठलीही चर्चा ना विलिनीकरणाची ना भाजप बरोबर एनडीए मध्ये जायची अशी कुठलीही चर्चा नाही. आज सुद्धा तसाच योगायोग होता. फक्त पवार साहेबांना जिथून जायचं होतं त्याच्या जवळ एक दालन होतं, ते एकनाथ शिंदेचं होतं म्हणून तिथं आम्ही बैठकीला गेलो. एवढाच फक्त विषय, बाकी कुठलाही विषय त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ लावू नये. अजून एक चर्चा सुरू आहे की अजित पवार यांच्या पक्षामध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार वगळून तुमच्या सोबत जी लोक तयार आहेत कृती करायला त्यांचं एक मत झाले की हे म्हणजे शरद पवारांचा पक्ष जर आपल्या सोबत आला तर चालेल, ते दोघांना साईडलाईन केलं जातं. मी परत एकदा सांगतो, अशा प्रकारच्या अजितदादा गटांच्या बरोबर असलेली कुठेही चर्चा नाही, विलिनीकरणाची चर्चा नाही, दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा नाही आणि त्याचबरोबर एनडीए मध्ये जाण्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा नाही. हे सांगतोय मी, स्पष्ट शब्दाने सांगतो. तशी ज्या चर्चा आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. शिंदे साहेब 34 वर्षानंतर अधिवेशन कालावधीमध्ये शरद पवार विधान भवनात येतात आणि त्यावेळेला रोहित पवार वगळता बाकी सगळे आमदार उपस्थित राहतात. रोहित पवार आजच्या दिवशी आणि आजच्या या बैठकीला, जी बैठक शिंदे साहेबांच्या दालनात झाली, त्याला का हजर नव्हते? मला वाटतं की आझाद मैदानावर जे काही आंदोलन चालू आहे त्या आझाद मैदानाच्या आंदोलनाच्या शिष्टमंडळाला भेटण्याच्या संदर्भातून ते गेलेले होते. त्यामुळे त्यांनी या बैठकीच्या संदर्भात गैरहजर राहिले अशा प्रकारचा अर्थ काढू नये. मला वाटतं की सगळे आमदार आणि जे उपस्थित खासदार आज मंत्रालयात विधिमंडळात होते ते सगळेजण उपस्थित होते. त्यामुळे रोहित पवारांच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठला वेगळा अर्थ काढू नये अशी माझी तुम्हाला विनंती. वेगळी चूल रोहित पवार मांडतायत का? गेले सातत्यानं काही दिवस त्यांचा मतप्रवाह एक वेगळा दिसतोय. नेत्यांना वगळून त्यांची सगळी आंदोलनं सुरू आहेत सध्या. पक्षाच्या नेत्यांना वगळून मी परत सांगतो, पक्षाच्या चौकटीत बसून सगळेजण काम करतील, काम करणार. त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते पक्ष विरहित केलं होतं. शेतकऱ्यांच्या असलेल्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये जे आंदोलन झालं तेव्हा सर्व पक्षांना घेऊन केलं. पक्षाचा कुठल्याही प्रकारचा त्यांचा लोगो नव्हता किंवा बॅनर नव्हता, तरी सुद्धा आम्ही सगळेजण सहभागी झालेलो आहोत. आणि जिथे जिथे पक्षाच्या चौकटीमध्ये आणि आंदोलन करत असताना किंवा निर्णय घेत असताना रोहित पवार पक्ष सांगेल त्याप्रमाणे करतील. बदलापूरमध्ये जी घटना, डोंबिवलीमध्ये जी घटना घडली, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकाने डॉक्टरना मारहाण केली, अखेरीस त्यांना अटक करण्यात आली आहे.
प्रशासनाने त्यांना अटक केली आहे. NDTV मराठी देखील वारंवार ही बातमी दाखवली. मी आपल्याला खरंच सांगतो की कायदा सुव्यवस्था आमच्या पाठीमागे कोणतरी गॉडफादर आहे, आमच्या मागे कोणतरी आहे, अशा प्रकारची भावना ज्यावेळा लोकप्रतिनिधीच्या त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यामध्ये होते. ही डोंबिवलीचीच घटना नाही तर महाराष्ट्रामध्ये रोज जर बघितलं तर कोणाला ना कोणाला तरी अधिकारीपासून कोणाला ना कोणाला तरी धमक्या, कोणाला तरी मारहाण ही सर्रास चालू आहे. आणि म्हणून मला वाटतं की काल त्याचा एक भाग डोंबिवलीमध्ये पाहायला मिळाला. आणि विशेषतः महिला डॉक्टरवर सुद्धा हात उचलला गेलाय. आणि त्याच्या संदर्भामध्ये कारवाई अधिवेशन चालू असताना जर भीती राखली नसेल तर मला वाटतं दुर्दैव आहे. तशा प्रकारची कडक कारवाई करणं गरजेचं आहे. आणि अशा असलेल्या धारिष्ट जे वाढलेलं आहे त्यांना कुठेतरी चाप बसवण्यासाठी सरकार अपयशी ठरलेलं आहे. हा, नाही नाही असे कुठलेही प्रकार महाराष्ट्र और सीमा प्रश्न के बारे में जो कमेटी है उस कमेटी के मीटिंग में पवार साहब आए थे. और पवार साहब आने के बाद अगर नेता हमारा आता है तो पूरे आमदार हमारे पार्टी के जो विधायक थे और उसके बाद जो हमारे MP यहाँ थे मौजूद थे उनकी एक मीटिंग वहां पे हमारी हो गई. अभी पवार साहब आज अधिवेशन के कार्यकाल में आए हैं तो अपने आप सब लोगों के साथ बातचीत हो गई है. उतना ही है, बाकी कुछ उसमें बाकी को कुछ NDA में शामिल होना, किसके पार्टी में विलीन होना, ये सब गलत बात है. आज भी हम है वहां पे है. मैं आज आपके चैनल से आपके तरफ से मैं बताना चाहता हूँ कि उस दिन भी मैंने कहा था कि हमारे कार्यकर्ता में संभ्रमावस्था निर्माण होती है, उसको रोकने का काम अभी आपको करना चाहिए. ऐसी कोई बात नहीं है, जो बात 2-4 दिन से चालू है ऐसी कोई बात नहीं है. आपको क्या समझना है समझ लीजिए. लेकिन एक है, हमारी पार्टी एक संघ है, एक साथ में है. और ये आज भी पवार साहब आने के बाद देखने के लिए आपको मिला है. मेरे ख्याल से हमारी पार्टी जो आमदार विधेयक है और जो MP है वो साथ में पार्टी के साथ पवार साहब के नेतृत्व में एक संघ है. हमारी पार्टी में ऐसा कुछ होगा नहीं. हमारे पार्टी में ऐसा कुछ होगा नहीं. महाराष्ट्र में नहीं, अगर ऐसा है कि सरकार जो है सरकार की तरफ से मुख्यमंत्री जब ये ऐलान करते हैं लेकिन उसको नियम सबको लागू होना चाहिए. अगर मुख्यमंत्री बोलते हैं मैं किसको छोड़ूंगा नहीं, सरकार आपकी है, आप प्रमुख है, तो आप विधिमंडल में या बाहर ऐसे स्टेटमेंट देने की जरूरत नहीं है ना. अपोजिशन को जिस तरीके से आप कार्रवाई करते हैं बिना पूछ के, वैसे आपको करने के लिए किसने रोका है. भाजप नेहमी अफवा पसरवते राष्ट्रवादीबद्दल. संजय राऊतांचं मत आहे भाजप नेहमी अफवा पसरवत असते विलिनीकरणाबाबत. माझं आजही म्हणणं एवढंच आहे की विलिनीकरणाबाबत कोण अफवा पसरवतोय याची माहिती घेणं गरजेचं आहे. मी त्या दिवशी सुद्धा मला ज्यावेळेला पत्रकारांनी विचारलं तेव्हा मी स्पष्ट शब्दात राज्याचा अध्यक्ष म्हणून स्पष्ट सांगितलं होतं की अशा प्रकारची कुठली चर्चा नव्हती, विलिनीकरणाचा कुठला विषय नव्हता, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आता त्या बातम्या रोज कोण सोडतं याच्या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर या पक्षाच्या असलेल्या लोकांमध्ये असमज पसरवायचा, गैरसमज पसरवायचा आणि एक वातावरण निर्मिती करायची हे काम दुर्दैवाने करतायत. याचाच अर्थ असा आहे की त्यांना आजही पवार साहेबांची भीती आहे. विलीन होणार नाही राष्ट्रवादी एवढं याच्यावर ठाम आहेत संजय राऊत म्हणाले. पण ऍक्च्युअली मोठे कोणते नेते जे आहेत काही लोक आहेत ते मात्र त्या मतांशी सहमत आहेत. असं आहे की चर्चा कुठे होते. संजय राऊतांनी सांगितलं की आमची आता माझ्या पक्षाची भूमिका मी सांगितलेली आहे, त्यांच्या पक्षामध्ये काय घालं त्यांनी त्यांची भूमिका सांगावी. मी माझ्या पक्षाची बघा, चर्चा करताना एखादा माणूस चर्चेला आला म्हणून निर्णय घेतला होत नाही. आमचा निर्णय घेणारा नेता तो पवार साहेब ते एकदम ठाम आहे आणि पवार साहेब निर्णय घेतील तो पक्षाला बंधनकारक आहे.
भाजपा एनडीए मध्ये जाणार नाही हे सर्व दंतकथा आहे, कारण की भाजपा संपत चालली आहे असंही संजय राऊत म्हणाले. येणाऱ्या काळामध्ये सध्याची परिस्थिती बघता जनतेमध्ये असलेला रोष, जनतेचा आक्रोश बघितल्यानंतर 100% या असलेल्या परिस्थितीमध्ये काही वर्षानंतर भाजपा एकटी पडू शकते अशा प्रकारचं चित्र निर्माण होऊ शकतं. शेवटचं सर, राष्ट्रवादीबद्दल अशी नेहमी चर्चा का समोर येते? राष्ट्रवादीची भीती, राष्ट्रवादी सगळ्या पक्षांमध्ये सगळ्यात भीती राष्ट्रवादीची सर्वांना आहे, कारण आजही सगळं चक्र फिरवणार आहे आणि त्याबरोबर राजकारणाची दिशा फिरवणारा नेता जे आहे ते शरद पवार आहे. आणि त्यामुळे ह्या बातम्या पसरवायच्या आणि अशा प्रकारचा वातावरण हे करण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक करतात. विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी ठणकावलेलं आहे मिसिंग लिंक वरनं. माझ्यावर टीका केली चालेल, पण महाराष्ट्राची बदनामी करू नका, नाहीतर बघू. असं आहे, माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या असलेल्या या विकासाच्या संदर्भामध्ये आत्ताच अशा का घटना घडत आहे की महाराष्ट्राची बदनामी कोण करताय? भ्रष्टाचाराची बदनामी करताय. भ्रष्टाचार ज्या पद्धतीने सुरू झालेला आहे, ज्या पद्धतीने कामं करून घेतलेली आहे, त्या कामाचा पहिल्या पावसाळ्यामध्ये असा परिणाम होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी. कोण कशाला टीका करायला जाईल? पण टीका करण्याची वेळ काय येते की तुम्ही जी कामं केली, मेट्रोची असेल, सिलिंगची असेल, मिसिलिंगची असेल, सगळीकडे कामाच्या ज्या पद्धतीची क्वालिटी बघितल्यानंतर लोक त्याच्यावर नाराजगी व्यक्त करतायत. तरी सुद्धा तुम्ही टोल घेताय, सगळं घेताय, पण कामं जर क्वालिटीची होत नसेल तर त्याच्यावर जनतेला आवाज उठवण्याचा किंवा त्याच्यावर विरोध करण्याचा, टीका करण्याचा अधिकार जनतेला आम्हाला आहे. आज तुम्ही हे सगळे जे पदार्थ ठेवलेले आहेत किंवा वेगवेगळ्या डाळी आहेत, काही भाज्या आहेत, याचं कारण